नमस्कार, मी अमित गत्रे। जिथे कोणीही पोहोचलं नाही तिकडे न्यूज 18 लोकमत पोहोचलेलं आहे। गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग मोसंबी हब संपूर्ण महापुरामध्ये उद्ध्वस्त झालेला आणि मोसंबीची झाडं ही मुळासकट वाहून गेलेली आहेत। सिंदफणा नदीला आलेल्या महापुरामुळे मोसंबी बेल्टवरती आता शोककळा पसरलेली आहे। जिकडे प्रशासन अजून पोहोचू शकलं नाहीये त्याचा लाईव्ह पंचनामा न्यूज 18 लोकमतवरती दाखवत आहेत विलास बडे आणि रमेश भट। आपण बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या सिरस मार्ग मध्ये आहोत, जे सिरस मार्ग मोसंबी हब म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जातं। पण इथं पोहोचण्यासाठी प्रशासनाला आतापर्यंत वेळ मिळाला नसेल किंवा ते पोहोचू पण शकणार नाही। जिथं कुणीच आजवर पोहोचलं नाही पंचनाम्याला, त्याचा लाईव्ह पंचनामा न्यूज 18 लोकमत करतंय। या दुःखाच्या, या वेदनेला कुठलाही शब्द नाही, इतकं भीषण असं हे सगळं चित्र या ठिकाणचं आहे। हे झाड होतं, पण या खड्ड्यात हे खड्डा जो पडला, इथून झाड उन्मळून पडलं आणि ते वाहून गेलं। हे झाड आहे, हे मोसंबीचं झाड आहे। या संपूर्ण पट्ट्यामध्ये जवळपास काही हजार हेक्टर एकरमध्ये मोसंबीच्या बागा, पण या सगळ्या बागा आज अशा प्रकारे उद्ध्वस्त झाल्यात। एक मोसंबीचं झाड 5 वर्ष जगवावं लागतं, तेव्हा त्याला 5 वर्षाच्या नंतर फळधारणा लागते आणि पुढची 25 वर्ष हे झाड इथल्या शेतकऱ्याची भाकरी असतं। आज ही झाडं मुळासकट उन्मळून पडलेली आहेत। ही केवळ झाडं नाही, इथला शेतकरी सुद्धा झाडांसारखाच उन्मळून पडलेला आहे। जिथपर्यंत नजर जाईल आपली तिथपर्यंत ही स्थिती आहे। एक ना हे वाहून आलेलं सगळं आणि ही माती, हा गाळ इकडे आला, इथं डोंगर तयार झाला, हा शेतामध्येच, अशा प्रकारे बागेमध्येच। तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका। हे गाळ आहे, गाळात पाय फसतात। ही सगळी झाडं, ह्या मुळ्या, आणि म्हणजे शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही इतकं प्रचंड भीषण असं हे नुकसान या सगळ्या बेल्टमध्ये झालेलं आहे। नदीच्या काठावरची परिस्थिती आहे। इकडे तर काहीच उरलेलं नाहीये। हा ऊस आडवा झालाय आणि हा कापूस आहे। कापसात तर काहीच राहिलेलं नाहीये। मी दाखवतो। हे कापसाचं झाड आहे, हे कापसाचं झाड आहे। ही बोंड आहेत ह्या कापसाची, म्हणजे ह्याला किती बोंड लागली होती, किती चांगलं पीक आलं होतं। स्मशान झाले, स्मशान। या शेतकऱ्यानं खूप कष्टातून ही बाग उभी केली, आज संपलं सगळं। शब्द सुचत नाही सर, बोलता येईल मला तुम्हाला। इतकी तुम्ही ऍक्च्युअल बघितलंय काय कंडिशन आहे माझ्या बागाची। याला जपायला मला 8 वर्ष लागली सर। किती खर्च केला मी मला माहिती सर, आणि आज परिस्थिती तुमच्या समोर आहे सर। काय करायचं मी? यांनी विनंती केली आम्ही गावात गेल्यानंतर की आमच्या पंचनाम्यासाठी कोणी आलेलं नाही आणि कोणी येईल अशी आशा पण नाही। नेते येतात, रोडवर थांबतात, रोडवरच्या बांधावरून शेती बघतात आणि निघून जातात। प्रशासकीय अधिकारी नेत्यांच्या मागे फिरतात, कुठलाही एक प्रशासकीय अधिकारी इथपर्यंत पोहोचलेला नाही। आणि एवढ्या भीषण नुकसानीचं काम करण्यासाठी किती लोक आहेत? काम करण्यासाठी 3 लोक आहेत फक्त आमच्याकडे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक। आणि 3 लोक इथपर्यंत अजून इथपर्यंत कुणीच पोहोचलेलं नाहीये। तुम्हीच, आपण पहिलेच लोक आहेत इथपर्यंत पोहोचलेले महापूर आल्यानंतर। शिरस मार्ग आमच्या परिसरात वर धारवंटा ते खाली हिरापूर 20 किलोमीटर असं, आणि पारगाव ते मादळ 15 किलोमीटर असं, एवढ्या एरियात 3000 एकर पेक्षा जास्त आमचे मोसंबी, अक्षरशः राख झाले आमच्या सगळ्या मोसंबीची। बघा तुम्ही, काय काय राहिलं नाही आमच्या मोसंबीला। सगळे फळं आमचे वाहून गेले सगळे। हे बघा, हे तुटले सगळे, फळं वाहून गेले आमचे। पूर्ण हजारो शेतकरी, आमचा सगळं पूर्ण शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त केलं। आमचे 10 वर्षाची बाग ही पूर्ण आमचा परिसर इथं उद्ध्वस्त केला। एकही कोणता नेता आला नाही बघायला, कोणता अधिकारी इथं, तहसीलदार, कलेक्टर आला नाही बघायला। डिझास्टर मॅनेजमेंट
देशात दिसतं नावाला डिझास्टर मॅनेजमेंट आहे. हे डिझास्टर नाही तर काय, हे बघायला कुणीच आलं नाही. अजितदादा आले, कुणी आले, हायवेहून गेले सगळे. बीड, पारगाव सगळे हायवेहून नेते जातात. आमच्या इकडे बागा उद्ध्वस्त, हे काय करायचं, आम्ही उन्मळून गेले सगळे. आमची जमीन वाहून गेली. हे बघा काय राहिले, खडक राहिला नसतं इथं. हे बघा खडक आहे नसतं, हे काय, हे खडक आहे. जमीन सगळी इतका 1-1 फूट जमीन वाहून गेली आमची. ह्याचा पंचनामा सुद्धा जमीन खरडून गेली म्हणून करत नाहीत. ह्याच्यासाठी आम्हाला इतकं कष्ट, आम्ही लेकराला जपलं तितकं ह्याला जपलेलं आहे मोसंबीला. आणि आता ह्याच्या काहीच होणार नाही आमचं. सगळं या मोसंब्या उभ्या करण्यासाठी 7 वर्ष आम्ही लेकराप्रमाणे जपलं. त्याचे आज ह्याचे पैसे उभे होण्यासाठी आम्हाला होणार होते 25 वर्ष समज, आता काही सुद्धा होणार नाही. मोसंबी बाग ही 8 वर्षापूर्वी लागवड केली ती साहेब. 2021ला दुष्काळ पडला. त्या परिस्थितीमध्ये ह्या शेतकऱ्यांनी टँकरने पाणी बीडवरनं आज 18 किलोमीटरनी पाणी आणून हे बाग जगवलेले आहेत. आणि आज ह्या बागापासून कुठंतरी त्यांच्या मुलाबाळाचे शिक्षण असतील, लेकीबाळीचे लग्न वेळे असतील. आणि नेमकं त्याच परिस्थितीमध्ये आज हे निसर्ग एवढा कोपला आहे शेतकऱ्यावर की सांगणं सुद्धा त्या शब्दातून व्यक्त होणं मुश्किल आहे. आणि विषय असा आहे की शेतकरी 8-8 वर्ष त्या पोटच्या मुलाप्रमाणे, बाळाप्रमाणे ह्या बागाला जगतोय. आणि नेमकं ज्या दिवशी उत्पन्न सुरू व्हायचंय त्या दिवशी जर निसर्ग कोपला तर ह्या राज्यकर्त्यांनी बघायचं कुणाला. मोसंबी, कापूस असं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये एवढे जनावर आम्ही 3-3 दिवस ते पाण्यामध्ये होते. कमरा इतकल्या, छाती इतकल्या पाण्यातून जनावरांवरती नेले साहेब. मोसंबीचं काही राहिलं नाही, कापसाचं सुद्धा काही शिल्लक काही राहिलेलं नाही. जनावरांना तुम्ही जनावर वाचवलं, त्याच्यामध्ये एक वाहून गेलं जनावर आमचं. पण मोसंबी शिल्लक राहिलं नाही, कापूस सुद्धा काही शिल्लक राहिलेला नाही सर. इथं पंचनाम्याला अजून कोणीच नाही आलं नाही. जेवढा सगळा कापूस, मोसंबी, ऊस, काही असं काही शिल्लक नाही राहिलं. आज एवढ्या लाखो या मोसंबी आहेत, त्या मातीमोल झालेल्या आहेत, त्यांचा सगळा चिखल झालेला आहे. कारण झाडानंच मुळं सोडून दिलेली आहेत आणि ही सगळी झाडं अशी उन्मळून पडलेली आहेत. इथं झाडं नाही, इथला शेतकरी या झाडांसारखाच उन्मळून पडलाय.